नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत भाजपाच्या व्यासपीठावर अशोक चव्हाणांचा डेब्यू. नेमकी कोणती महत्त्वाची बातमी आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहूया. चला सुरू करूया. गृहमंत्री अमित शहा यांचा 2 दिवसीय महाराष्ट्र दौरा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची पहिली सभा दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी जळगाव येथे पार पाडली आहे. त्यानंतर दुसरी सभा संभाजीनगर येथे पार पडली. संभाजीनगर येथील सभा विशेष ठरली आहे, कारण मोठ्या कालावधीनंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वासमोर भाषण करीत दिसले आहे. तर दुसरीकडे अशोक चव्हाणही भाजपावासी झाल्यानंतर पहिल्यांदा केंद्रीय नेतृत्वासमोर भाषण करताना दिसले. पंकजा मुंडे आणि अशोक चव्हाण संभाजीनगरच्या सभेमुळे चर्चेचा विषय ठरले आहे. पंकजा मुंडेकडून पीएम मोदी आणि अमित शहावर कौतुकाचा वर्षाव. आज भारताच्या अनेक महत्त्वाच्या इव्हेंटमध्ये पंकजा मुंडेंना संधी दिली जात नाही, अशी तक्रार त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात होती. मात्र आता पंकजा मुंडेंची उपस्थिती आणि त्याच्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. पंकजा मुंडे यांच्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. तर या सभेमध्ये अशोक चव्हाण काय म्हणाले? 400 पेक्षा जो नारा लावला आहे त्या सर्वाधिक जागा मराठवाड्यातील असतील. यापूर्वी मराठवाड्यात आम्ही आमने सामने होतो आणि आता सोबत काम करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारताचा नारा लावला आहे, त्याप्रमाणे आम्ही देखील मराठवाड्याला विकसित करण्यासाठी प्रयत्न करू. रस्त्याचे काम झाले, शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आली. फक्त आश्वासनच नाही तर कामही झाली. मागील 10 वर्षे जोरदार विकासाची कामे झाली आहे. पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, मी दुसऱ्या पक्षात असताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका केली नाही, कारण त्यांनी विकासाची कामे केली आहे. रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यात रेल्वे वाढवण्याचे काम केले आहेत. मराठवाड्यात विकासाचे अनेक निर्णय घेण्यात आले. मराठवाड्यातील आणखी काही प्रश्न मार्गी लावायचे आहे. मराठा समाजाला या सरकारने 10% आरक्षण दिले आहे. लगेच सोयऱ्याचा विषय देखील कायदेशीररित्या मार्गी लावणार आहे, यात मला काही शंका नाही. त्यामुळे मिळून काम करायचे आहे. तर अशा प्रकारे गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेमध्ये पंकजा मुंडे आणि अशोक चव्हाणांनी आपले मत व्यक्त केले आहे. तर हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी न्यूज टाइम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.